खाल्लं नाही, तेलकट खाल्लं नाही, तिखट खाल्लं नाही साहेब, माझं लेकरू वाचवा साहेब. मी माझ्या बापाचं घर बघितलंय, माझ्या नवऱ्याचं घर बघितलंय साहेब. मी मेलं तर मरू द्यावं, पण माझं लेकरू वाचवा साहेब. मी जर लेकरू न घेता गेले ना तर मग सासू म्हणीन पोटकरपी आली, हिनं लेकरू गिळून घेतली म्हणीन साहेब. लेकरू लई चांगले हो साहेब, तुमच्या पाया पडते हो, माझं लेकरू वाचवा. तगमग करू लागली आमची बहीण. डॉक्टरला सुचन गेलं काय करावं. आमची बहीण म्हणायची साहेब माझं लेकरू लई चांगले हो, त्याला वाचवा. मी मेले तर मेले, काय आईचा अंतकरण आहे वाडीकर. 4 वाजता आमच्या बहिणीनं जीव सोडून दिला. जीव माय पित्याच्या काळजातला गीत वाहे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाते, करीला भावे न प्रीते, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे, ऐशी कळवळ्याची जाते, करीला भावे न प्रीते. तुका म्हणे माझी, तुका म्हणे माझे, तुम्हा संतावरी ओझे, ऐसी कळवळ्याची जाती, करी लाभावी न प्रीती. विठाला विठाला विठाला, टाळी वाजवा माय बाप टाळी. विठाला विठाला महायोग पिटे तटे बेमरथ्यो वरम पुंडलिकाय दातु मुनिंद्रे समागत्य तिष्ठम तमानंद कंदो परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगा करू प्रथम
प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराची असुता चरणावरी ठेवणी माता साष्टांगे आता नमो नगा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच ने बोलतो वचने अतिभाविका तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती मी तव दुबळा अर्पित सो भक्ती म्हणून बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की विठ्ठल 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 अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोज तेजस्फूर्ति प्रदेशं विदिंद्रादिदेवै सदा स्तूयमानो समाधिस्थमूर्ती भजे ज्ञानदेवं जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदवणी श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारुणे आता सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेरू प्रस्तुत साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी मौजे हटकरवाडी आणि या पुण्य पवित्र वाडीत आज एका मातोश्रीचं वर्ष श्राद्ध आहे 1 वर्ष झाले आमच्या सरूबाईला जाऊन 365 दिवस झाले तो आमच्या सरूबाईला जाऊन अरे एक मुलगा 2 मुली माई बापाच्या प्रेमाला अनाथ झाल्या आणि त्या सरूबाईचं वर्ष श्राद्ध आहे चिंतनासाठी घेतलेला अभंग तुकोबारायांचा 4 चरणाचा आणि तुकोबारा या अभंगात लेकराचं हित माय जोपासते असं प्रतिपादन करतात लेकुराची हित वाही माऊलीची चित्ता लेकराच्या हिताची तिच्या चित्तामध्ये सारखी तळमळ असते काय तुकोबारायनं वर्णन केलं तिच्यासारखा कळवळा करणारी जगाच्या पाठी दुसरी कोणती जात नाही म्हणली ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती ऐका कीर्तनाला आलेली मंडळी या जगातले सर्व नाते स्वार्थी आहेत गोदावरीच्या गंगेच्या पाण्यासारखं स्वच्छ
पवित्र प्रेम करणारं नातं एकच आहे जीवनामध्ये, त्या नात्याचं नाव आहे आई, माय, आणि तिचं स्वच्छ प्रेम आहे. काय करते हो मुलासाठी? 9 महिने पोटामध्ये सांभाळते, पोटी भारवाही त्याची सर्वस्व ही साहे, ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. तुकोबाराय म्हणले, ज्याप्रमाणे आईचं रूप केलं अभंगात तुकोबाराने, त्याप्रमाणे संत आहेत म्हणले. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओढे, ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. विठ्ठल विठ्ठल काय गोड नियोजन केलं या परिवारानं. वैकुंठवासी प्रातस्मरणीय सरूबाई श्रीरंगराव सदगर, वैकुंठवासी कैलासवासी प्रातस्मरणीय सरूबाई श्रीरंगराव सदगर या पुण्य पवित्र भूमीमध्ये ही माय माऊली 1 वर्षापूर्वी इहलोकीची यात्रा संपूर्ण परलोकात गेलेत. मोठा परिवार आहे. मुलाचं नाव आहे श्री मुंजाजी श्रीरंगराव सदगर. 2 मुली आहेत आमच्या सरूबाईला. एका मुलीचं नाव वेणूबाई, दुसऱ्या मुलीचं नाव आहे जनाबाई. सौभाग्यवती वेणूबाई लिंबाजी मुलगीर आणि श्री सौ जनाबाई शिवाजी पंढरे या 2 मुली आहेत. आणि आमच्या सरूमाईला 3 नातू आहेत. काय नातांनी सोहळा केलाय आपल्या आजीचा, काय सोहळा केलाय मुलांनी आपल्या आईचा. आमच्या मुंजाजी बाबाच्या पोटी 3 रत्न आहेत. आदरणीय नवनाथ भाऊ मुंजाजी सदगर, श्री अंगद भाऊ मुंजाजी सदगर, हनुमान मुंजाजी सदगर, हे 3 मुलं आहेत. आणि एक आमच्या सरूबाईच्या बहिणीचा मुलगा आहे, आदरणीय आमचा लक्ष्मण. तळमळे या कार्यक्रमाविषयी आणि या परिवाराच्या वतीनं आपल्या आईच्या ऋणातून उत्तराई होण्यासाठी, आईला सद्गती मिळण्यासाठी केलेला हा टहास. काय गोड नियोजन केले, सप्त्यासारखं नियोजन केले. वर्ष श्राद्धाच्या कीर्तनाला कार्यक्रमाला महाराष्ट्रातील नामवंत रत्न आज माझ्या कीर्तनाला आहेत. स्वरसम्राट महाराष्ट्र भूषण संगीत रत्न आदरणीय कैलास गुरुजी पौळ फळेकर, तुमच्या चरणी नतमस्तक. फरकंडेकर गुरुजी पाठीमागे ज्यांनी गोड अशी चाल म्हणली, महाराष्ट्राचा गोड आवाज आदरणीय भास्कर महाराज जाधव पाटील सोन्नेकर, तुमच्या चरणी नतमस्तक. परिसरातून गोड प्रमाण पाठ आहेत आदरणीय आमचे नावकरी काशीनाथ महाराज धसाडेकर, तुम्हाला धन्यवाद. इकडून आदरणीय गुलाब बाबा शिरकळसकर, मुंजा महाराज, ससपूर जवळेकर आणि आमचे लक्ष्मण महाराज रेणकापूरकर. मृदंग म्हणलं की काय बोटामध्ये ताकद आहे हो. मृदंग म्हणलं की महाराष्ट्राचा गोड आवाज. इंदुरीकर बाबा, ढोक बाबा, पुरुषोत्तम बाबा, विशाल बाबा या महात्म्यांच्या कीर्तनामध्ये रोज ज्यांचा पखवाज वाजतो असा महाराष्ट्रातला मृदंग रत्न आदरणीय कृष्णा महाराज बोरकडे, तुमच्या चरणी नतमस्तक. काय ताकद आहे तुमच्या नावात. एवढ्याचे नाव घेतले, टाळ्या नाही वाजल्या वा. तुमच्या नावाला टाळ्या वाजल्या. रत्न आहे. आम्ही ऐकेल तर गोकुळातल्या कृष्णानं गवळणी येड्या केलत्या, पण या कलियुगातल्या कृष्णानं माणसं येडे केलेकडे गोड गोड गोड. गोकुळनाथ वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, अनेक विद्यार्थी आमच्या गुरुजींनी घडवले असं मृदंग क्षेत्रातलं एक रत्न, परभणी जिल्ह्यातलं आदरणीय विष्णू गुरुजी अलंकापूरकर, तुमच्या चरणी पण नतमस्तक. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. सिस्टीमवाले दादा तुम्हाला पण धन्यवाद. विनेकरी चोपदार या कार्यक्रमाची लाईव्ह शूटिंग होत आहे, यूट्यूबला पडणार आहे. महाराष्ट्रातली स्वरसम्रादी गान कोकिळा आदरणीय गोदावरीताई मुंडे यांचे सुपुत्र, यांच्या बहिणीचे सुपुत्र आदरणीय श्री परमेश्वर भाऊ अभंग माझा श्वास या चॅनलचे मालक, त्यांच्या चरणी पण नतमस्तक. फोटोग्राफर आदरणीय आमचे कळगावाडीवरून आलेले सकनूर साहेब, तुम्हाला धन्यवाद. या परिवाराच्या निमित्तानं आलेले तुम्ही सर्व महाराज
तुमची नावं घेतली नाहीत म्हणून होऊ नका नाराज. सर्वांच्या चिरणी फुलकळसच्या महाराजाचा साष्टांग प्रणाम. मस्तक पायावरी वारकरी मस्तक पायावरी वारकरी संतांच्या. कीर्तन ऐकताना कोणी झोपू नका बरं, ते कॅमेऱ्यात दिसाले तेव्हा ती लाडकी बहीण झोपलेली दिसाले बघा इकडे कॅमेऱ्यात. विठाला 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 विठाला. वर्ष श्राद्ध आहे, गोड नियोजन केले बघा. असं नियोजन केलं ना काशीनाथ महाराज कैलास गुरुजी. थोडा खर्च होते पण कार्यक्रमाचा चर्चा होते. बरेच कार्यक्रम होते नामा म्हणे देवान घरचे घरी जेव्हा गेटकेन. पण या परिवारानं का करू नये आपल्या आईसाठी. अरे कष्टानं संसार फुलवला आमच्या श्रीरंग बाबा आणि सरुमाईनं. हे 3 लेकरं 2 मुली 1 मुलगा तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं. कष्ट केले, मेहनत केली, जमीन कमवली. काय महाराज आता त्यांचं वर्णन करावं हो. काय काय त्या आईचं वर्णन करावं. ऐका, पूर्णला गेलेलं माणूस संध्याकाळी येईल हो. ऐका कीर्तनाला आलेली मंडळी. 1 वर्ष झालं आमची सरुमाई गेली आहे. पूर्णेला गेलेला माणूस संध्याकाळी येईल. अरे आळंदी पंढरपूरला गेलेला माणूस 2 दिवसानं येईल. पण माझ्या वेणूबाईनं आणि जनाबाईनं किती हाक मारल्यावर त्यांची आई येईल आता. नाही येणार हो, नाही येणार. एकदा माणूस गेलं ना दादा, नाही नाही ते माणूस पुन्हा नाही परत येतो. नाही. एकदा पंढरपूरच्या पांडुरंगानं जनाबाईला विचारलं पंढरीमध्ये, जना तुला गंगाखेडला जायचं नाही का ग? जना तुला गंगाखेडला जायचं नाही? जनाबाईनं काय उत्तर दिलं ऐकव. जना म्हणली देवा ज्या माई बापासाठी जायचं होतं ते माई बाप नाही राहिले रे आता गंगाखेडात. आता माझी ही जनाबाई, या सरूबाईची लेक जनाबाई आणि वेणूबाई, अरे मुंजा भाऊ आमच्या आणायला जरी करता गेली तरी बहिणीला, त्या बहिणी म्हणते दादा जाऊ दे रे आता माय राहिली नाही आपल्या वाडीत, आता कशाला यावं आम्ही आमच्या लेकीमध्ये नातीमध्ये दिवाळी करतो. माय बाप मेल्याच्या नंतर माहेराला त्या लेकीला यावं असं वाटत नाही. जनाबाई म्हणली देवा म्हणजे माय बाप मरून गेले रे. माय बाप मेले दोन्ही हो माय बाप मेले दोन्ही हो माय बाप मेले वा
खाली माझा सखा जगी सांगे सर्व लोक खाली माझा सखा जगी सांगे सर्व लोक खाली माझा खाली टाळ्या वाजवता का एकदा? जनाबाई देवाला म्हणले, देवा कशाला जाऊ रे गंगाखेडला? माय बाप मिली दोन्ही आता उरली नाही कोणी. माया आणि बाप अजून जरा मोकळं बोलू का वाडीकर? एखाद्या वेळेस वडील मेले ना तर माईच्या पदराखाली लेकर झाकून जातात. वडील गेले तरीही लेकर पदराच्या खाली झाकून जातात. पण माय आणि बाप दोन्ही मेले ना संपलं गडे प्रेम. 365 दिवस झाले माझी सरूबाई गेली आहे. कष्ट केले, मेहनत केली. काय या माऊलीचं वर्णन करावं कृष्णा महाराज. 22 वर्ष पंढरपूरची वारी केली पायानं. 22 वर्ष आणि पायात न चप्पल घालता. गुलाब महाराज चप्पल घालून कोणी वारी करील? पायात चप्पल न घालता 22 वर्ष वारी केली. का त्या माई माऊलीचा एवढा सोहळा होता कामा नाही हो? कुठे सुदिसी रामेश्वर कुठे सुदिसी काशी हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपासी कुठे सुदिसी रामेश्वर कुठे सोदिसी काशी झाड फुलानी आले बघरून तुन पाहिले डोळे उघडून कधी न घेऊन नांगर हाती पिकविलेस मातीतून मोती काय भाग्या उठवरनेसी दीपासून उशासी कुठे सुदिसी रामेश्वर कुठे सुदिसी काशी कुठे सुदिसी रामेश्वर कुठे सुदिसी काशी हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपासी कुठे शोधिसी रामेश्वर कुठे शोधिसी काशी रुद्राक्षाच्या गळ्यात माळा लाविलीस तू भस्म कपाळा रुद्राक्षाच्या गळ्यात माळा लाविलीस तू भस्म कपाळा कधी गोबुरी देव भिकारी अन्नासाठी अर्थ पुकारी काय भाग्या भगवीने तू चैतन्यातून दासी शोधिसी रामेश्वर कुठे शोधिसी काशी शोधिसी रामेश्वर कुठे शोधिसी कुठे शोधिसी रामेश्वर. काय गोड शब्द रचना आहे. गुरुजीला आमच्या सर्व जमते आणि म्हणण्याची ठेवण जसा पाहिजे तसा भाव प्रगट होते. काय आमच्या सरुमाईचं जीवन वर्णन करावं हो. 22 वर्ष अखंड वारी केली. 82 वर्ष वय होतं आमच्या सरुमाईचं. शेवटी एक आजार झाला. आमच्या मुंजा भाऊनं 3 नातानं आमच्या नवनाथ भाऊनं अंगदनं अरे तिन्ही मुलांनी नातांनी आपल्या आजीला भरपूर दवाखान्यामध्ये दाखवलं. राजस्थान पर्यंत नेलं. राजस्थान पर्यंत ऐका हो.
राजस्थान पर्यंत दवाखान्यामध्ये नेलं, पण आयुष्य संपलं ना दादा. बस आयुष्याच्या पुढे कोणाला जाता येत नाही. एका महिन्यात 1.5 महिन्यामध्ये आमच्या सरुमाईनं इहलोकीची यात्रा संपवली आजारामध्ये, आणि त्या गेल्या. 1 वर्ष झाले हो त्यांना जाऊन. ऐका, समद मिळेल या जगातकडे. अरे 50 वर्ष वय असू द्या, तुमच्याकडे जर प्रॉपर्टी असेल, जमीन असेल, तर तुम्हाला 50व्या वर्षी बायको भेटल. ऐका, अरे या जगामध्ये सर्व भेटल, पण किती कोट्यावधी रुपये दिले तरी ती माय आणि बाप नाही भेटतो, नाही भेटत. वो कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती? सब कुछ मिलता है लेकिन माँ नहीं मिलती. माँ. 3 नातांनी सांगितलं मला आमच्या आल्याबरोबर. आणि महाराज, आमच्या आजीनं फार कष्ट केले हो शेतामध्ये. आमच्या 3 नातांसाठी, मुलाचं तर कल्याण केलंच मुंजाजी भाऊचं, पण 3 नातांसाठी 3 शेतामध्ये विहिरी केल्या. जिकडं तिकडं आनंदानं कष्ट करा, खारे काय महाराज हे जीवन आहे. आणि त्यांच्यासाठी या परिवारानं अन्नदान, भजन, कीर्तन, नामचिंतन, दिष्ट लागण्यासारखा सोहळा केलाय. आमची सरुमाई बघत असेल आज वैकुंठ लोकातून, आणि त्यांच्या मुलांना, मुलींना, नातवांना अंतकरणातून आशीर्वाद. का वर्ष श्राद्ध करायचं? अंतकरणातून माई बापाचा आशीर्वाद मिळते. आज माझी सरुबाई बघत असेल आणि नातवांना व त्यांच्या मुलांना, नातींना, मुलींना आशीर्वाद देत असतील. तुका माने पितर आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती तया कुळा. माझ्या मुलांचं चांगलं झालं पाहिजे. बरेच बाप का आशीर्वाद दिलेला बाबा, माँ बाप का आशीर्वाद दिलेला, जिंदे बाप को रोटी न दियो, मेरे बाप पच करियो, मुठ भर चावल घर पे लागे, हर कौवा बाप बुलैयो रे, कौवा बाप बुलैयो रे, अनाड़ी दुनिया अनाड़ी दुनिया सत्य लोग सब निकला घर पे
नायकांना असे कार्य केले पाहिजे हो, केले पाहिजे. बरेच नालायक मुलं म्हणतात आमच्या माईबापानं काही केलं नाही. काही काही मायबाप म्हणतात, मुलं म्हणतात आमच्या माईबापानं काही केलं नाही. खरं सांगू का, जे मुलं म्हणतात आमच्या म्हाताऱ्यानं काही केलं नाही, ते जन्मल्याबरोबर नरडीचा घोट घेऊन मारायला पाहिजे होतं तुला. हे कॅलनचं पाणी घ्यायला गोड वाटले वाडेकर, पण या कॅलन खंदायला इंजिनियर आला नव्हता, जेसीब्या नव्हत्या. विष्णुगुरुजी हे कॅलन आपल्या माईनं बापानं खंदलाय. अजून जरा पुढे जाऊन बोलू का. अरे आपल्या वडिलांनी मातीचं टोपलं त्या कॅलन मधलं भरून दिलंय आणि आईनं ते टोपलं डोक्यावर घेऊन वरी नेऊन टाकलंय. खुर्चीवर बसलेला साहेब एक टोपलं वरी नेऊन टाकल्यावर एक बिल्ला देत होता. म्हण बिल्ला का टिकली? जुन्या माणसाला विचारा काय देत होता? टिकली. एक टिकली देत होता म्हणजे भाऊ टिकली. दिवसभर टिकल्या जमा केल्या गुलाब महाराजांनी, संध्याकाळी साहेबापाशी दिल्या. दिवसभर काम केल्यावर भास्कर गुरुजी रुपया नाही तर 1.5 रुपया मिळत होता. किती रुपया नाही तर, खरंय का खोटं? दिवसभर कष्ट केल्यावर 1 रुपया नाही तर 1.5 रुपया मिळायचा गडे. तशा परिस्थितीत त्यानं कष्ट केले, मेहनत केली, जिद्द केली. 4-2 एकर मुलासाठी जमीन कमवून ठेवली त्या माईनं बापानं. आताच्या एखाद्या मुलानं 2 एकर जमीन घेऊन दाखवा मला रोडटच, फुरकळचा महाराज त्याच्या नाक घासून पाया पडन. 1972च्या दुष्काळात त्यानं झाडाचा पाला खाला आणि मुलांसाठी 4-2 एकर जमिनी कमवून ठेवल्यावर मग त्या आईसाठी, त्या मातोश्रीसाठी, त्या आजीसाठी आपण असा का कार्यक्रम करू नये? का वर्ष श्राद्ध केलं पाहिजे? ज्ञानोबाराने ज्ञानेश्वरीची ओवी दिली, अध्याय क्रमांक 18. का सोम सूर्यादी ग्रहणे येऊ निकरती पारवणे, का माता पितर मरणे अंकित जो दिवस. एकनाथ महाराजांनी एक भागवतात ओवी दिली काशीनाथ बुवा. पुरुषासी पर्व काळ जन्मात जोडी एक वेळ, माता पित्याचा अंत काळ ती वेळ धर्माची अति पवित्र. ज्या तिथीला आपली माय किंवा बाप गेलाय ना, ती तिथी मुलाच्या जीवनासाठी पर्व काळ आहे. याच दिवशी एका वर्षापूर्वी या परिवाराची मातोश्री गेली आहे. खरं सांगू का दादा, माईबाप म्हातारे असू द्या हो, घरी जर माईबाप जिवंत असतील तर घराला शोभा आहे, घराला वैभव आहे, शोभा आहे, कळस आहे घराचा माय आणि बाप. अरे जुने झाड फळ जरी करता देणं गेले फळ, त्या जुन्या झाडा ऐकून फळायची अपेक्षा करू नका. जुन्या झाडाच्या सावलीला तरी बसता येते, पण एकदा ते जुने झाड, जुने घरातले माणसं निघून गेले ना, माय बाबा बुडे लेकराची आळी, 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 माय बाबा आई, माय बाबा पुढे लेकराची आळी, माय बाबा पुढे लेकराची आळी, माय बाबा पुढे लेकराची
पा गुरुजी, माय बापा पुढे लेकुराची आळी आणि कही पाळी कोण लळे. काय माय बापाचं अंतःकरण आहे. कोणतीही गोष्ट मुलांनी सांगितली तर ऐकतात मायबाप, आणि ते जोपर्यंत आहे तोपर्यंत प्रेम आहे. एकदा गेले ना बस प्रेम संपलं गडे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणले, सरली प्रीती सरली नाती, सरली प्रीती सरली नाती, खेळच सरला सारा. हो खेळच सरला सारा. पाखरा तुफान सुटला वारा, पाखरा तुफान सुटला वारा. मुळास गटही झाड उपटले, मोडली घरटे फार चिरडले. अचानक गर्दीत वादळ उठले, अचानक गर्दीत वादळ उठले. आता कसला थारा. तुफान सुटला वारा, पाखरा रे तुफान सुटला वारा. आई वडिलांचं अंतःकरण आहे. चला शेवटपर्यंत त्या आईनं कष्ट केले, मेहनत केली, पंढरीची वारी केली, आणि त्या आमच्या सरूबाईनं म्हणाव, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. बरेच माणसं मरतात. 50-50 एकर जमिनी कमवलेली माणसं मेले, पण त्यांच्या मुलांनी 10वा नाही, 13वा नाही, वर्ष श्राद्ध नाही, भजन नाही, कीर्तन नाही. त्या माई बापाला शांती मिळत नाही, त्याचा तळतळाट लागते. आहा कटा त्यांचे करीती पितर वंशी दुराचारी पुत्र झाला. आपल्या पितरांचा, आपल्या माई बापांचा आशीर्वाद मिळावा म्हणून 10वा 13वा श्राद्ध, पिंडदान, वर्ष श्राद्ध केलं पाहिजे. वरचीवर माणसं जास्त शिकले, जुन्या गोष्टी, जुन्या परंपरा बंद पडायल्यात. काय जुना काळ होता हो. ऐका वाडीकर कीर्तनाला आलेली मंडळी, काय जुना काळ होता. जुन्या काळामध्ये एखादा माणूस गावातून देवा धर्माला, आळंदीला, पंढरपूरला, काशीला निघालं तर गाव वाट लावायला येत होतं मारुतीच्या मंदिरापाशी. गाव खरंय का खोटं बोला. अख्खं गाव वाट लावा येत होतं मंदिरापाशी, आणि समदे माणसं त्या माणसाच्या पाया पडत होते. कोणाच्या? चोपदाराच्या नाही हो. कोणाच्या? देवाला जाणाऱ्याच्या समदे पाया पडत होते, समदे कृष्ण भाऊ. आणि अजून पुढे जाऊन बोलू का, ते माणूस देवाला निघालं की समद्याच्या डोळ्यात पाणी येत होतं. खरंय ना. का डोळ्यात पाणी येत होतं? ह्यानं देवाला चाललाय, मात्र असं नका म्हणू, ह्यानं देवाला चाललाय कडे, पण आनंदानं देव करून घरला येतो का नाही गॅरंटी नाही. ऐका, अरे जुन्या काळात एखादा माणूस देवा धर्माला निघालं तर गावाच्या डोळ्यात पाणी येत होतं. आता मसन वाट्यावर गेलं तरी माणसाच्या डोळ्यात पाणी येत नाही. काय म्हणणं आहे तुमचं? स्मशानभूमीवर गेलं तरी माणसं रडत नाहीत, हसू हसू मोबाईलवर गप्पा मारतात, इंस्टाग्राम बघतात, फेसबुक बघतात, व्हॉट्सअपला कमेंट करतात, चॅटिंग करतात. काय नीतिमत्ता राहिली दादा. म्हणून हिवाळ्यात पावसाळा आहे. हिवाळ्यात पावसाळ्यात 6 महिने झालं पाणी पडाले आमच्या इकडं. 6 महिने. तुमच्या इकडं? हा सारखंच आहे ना. हो लक्ष्मणराव, 6 महिने झालं पाणी. मे महिन्यात बी पाणीच होतं लगन सराईत. अख्खा पावसाळा 4 महिने गेलं, आता नोव्हेंबर लागले तरी बी पाणी चालूच आहे. काय म्हणायचं? बदलून गेला जमाना, बदलून गेला निसर्ग, हो बदलून गेला जमाना, बदलून गेला निसर्ग, बदलून गेला जमाना, बदलून गेला निसर्ग, बदलून गेला जमाना.
जमाना आहे हो. एकमेकाचा आदर नाहीये, कदर नाहीये, संस्कृती बडवत चालली. पण या परिवारानं एका वर्षाच्या नंतर वर्ष श्राद्ध करून आदर्श घालून दिला इकडे. अशा घडल्या पाहिजे पुण्यतिथ्या, झाले पाहिजे वर्ष श्राद्ध. खरं सांगू का, माई बापासाठी या शरीराच्या कातड्याचे जोडे करून वाहिले तरी त्यांचे उपकार फेटत नाही. आता मी इथं बोलायलो विष्णू गुरुजी, पण मी जर ह्या बापाची पुण्यतिथी करीत नसेल तर मला हटकरवाडी पाठीवर येऊन फाशी द्यावं. आम्ही लोकांना सांगावं ना, आम्ही करू नये. काय त्या आई वडिलांचा अंतकरण आहे इकडे. म्हणून त्या माईचं काय प्रेम आहे मुलाविषयी ते जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. वा क्या बात. अभंगाचं पहिलं चरण आहे. कोणाचं आली म्हणलं बा, मला काय मेळ लागला नाही. अभंगाचं पहिलं चरण आहे. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. एका मातोश्रीचं वर्ष श्राद्ध आहे. काय आईच्या चित्तामध्ये अंतकरणामध्ये मुलाविषयी भाव आहे का गडे. आता उन्हाच्या अशा उन्हाच्या पाऱ्यामध्ये लेकरू जर उन्हामध्ये खेळू लागलं, त्याला खेळण्याच्या नादात कळत नाही ऊन लागाले, खाली पाये पोळालेत कळत नाही. उन्हात जर लेकरू खेळू लागलं तर ते खेळण्याच्या नादात त्याचे पाये पोळत नाही, डोक्याला ऊन लागत नाही. पण त्या लेकराकडं ती आई बघती आणि हाक मारती, ए बाळ्या, अरे ऊन लागाले रे चपचप, पाये पोळायलीत, खालून पाय भाजायलीत तुझी. तुला किती सांगू रे, तुला सावलीत खंदून घालू दे. कुठं तुला किती सांगू रे बाळ्या, सावलीत मर. मर म्हणायली मात्र कुठं मर. लक्षात आले का बोलणं. मर म्हणायली कुठं,
मरत म्हणाली मग उन्हातच मरू दे ना. तिच्या मर म्हणण्याच्या पाठीमाग देखील प्रेम आहे. लक्षात येते का? लेकुराचे हित वा हे माऊलीचे चित्त. काय अंतकरण आहे होत्या माऊलीचं. आळंदीमध्ये ज्ञानोबरायाच्या आईचं नाव आहे रुक्मिणी. वडिलाचं नाव आहे विठ्ठल पंत. 2-2, 3-3 दिवस लेकरांना उपाशी झोपावं लागायचं. डोळ्यात पाणी यायचं आमच्या रुक्मिणी आई साहेबांच्या. एके दिवशी रात्री 12 वाजता रुक्मिणी आई साहेबांना सांगितलं आपल्या धन्याला, अहो आपल्यामुळं आपल्या लेकराचा छळ होतोय. ऐका कीर्तनाला आलेली मंडळी, काय परंपरा होत्या जुन्या काळात. एखादं घर गावातून वाळ टाकायचे. वाळ त्याला कशाला सांगत नव्हते. लग्नाला नाही, सप्त्याला नाही, सोयरिकीला नाही, टिळ्याला नाही, कोण्याच कार्यक्रमाला सांगायचे नाही. वाळ टाकायचे घर वाळ. तसं ज्ञानोबारायाचं घर आळंदीत वाळ टाकलं होतं. वाळ. ऐका आईचं काय अंतकरण आहे. ऐका हो. आळंदीमध्ये ज्ञानोबारायाचं घर वाळ टाकलं. रात्रीच्या 12 वाजता रुक्मिणी आई साहेब ज्ञानोबारायाची आई आपल्या धन्याला म्हणू लागली, धनी अहो आपल्यामुळं आपल्या लेकरायला छळ करतात, त्रास देतात. तो ज्ञानोबाराय मधुकरी मागाय गेल्यावर झोळीमध्ये शेण टाकत होते आळंदीचे माणसं. इंद्रायणीच्या पाण्याला हात लावले. ए संन्यासाच्या पोरांनो, कार्ट्यांनो, इंद्रायणीचं पाणी बाटवलं म्हणायचे. मुंज झाली नव्हती हो. वेगळ्या दृष्टीनं बघायचे लोक. रुक्मिणी आई साहेबांना सांगितलं, हो आपल्या लेकरायला आपल्यामुळं त्रास आहे. आपण जर आपल्या लेकरायचं चांगलं हो हा विचार केला तर आपण दोघांना इंद्रायणीच्या डोहामध्ये, इंद्रायणीच्या पाण्यामध्ये देहांत प्रायश्चित्त घ्यावं असं मला वाटतंय. लेकरायचं चांगलं व्हावं म्हणून त्या आईनं वडिलानं इंद्रायणीच्या पाण्यात जीव दिला. देवनिया जीव, 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 देवनिया जीव. वडिले साधीला वा वडिले साधीला याचा धरीला अभिमान, याचा धरीला अभिमान. वा हित बघितलं लेकरांचं आणि लेकराईसाठी स्वतःचा जीव दिला. हो नालायक मुलं म्हणतात आमच्या माई बापानं काय केले. जीव दिलाय रे माईनं लेकराईसाठी. देऊनिया जीव, देऊनिया जीव, माय बापे साधीला ठाव. हित बघितलं लेकरांचं. लेकराचं हित कशात आहे आईला कळते. ध्रुवबाळाच्या आईनं सांगितलं. आता वडिलांच्या मांडीवरून ढकलून दिल्यावर ध्रुवबाळ नाराज आला होता. आईनं सांगितलं ध्रुवबाळाच्या, ध्रुवा बेटा त्या मांडीवर बसण्यात तुझा स्वार्थ नाही रे. तुझ्या बापाच्या मांडीवर बसण्याची इच्छा करतोस ना तू. अरे ती मांडी नाशिवंत आहे. काही दिवसापुरती तुला तुझं जिंदगीचं कल्याण करून घ्यायचं असेल तर जगाच्या मालकाकडे इच्छा कर बसायला जागा मागण्याची. आणि सांगितलं आपल्या आईनं हित सांगितलं ध्रुवबाळाला. आणि ध्रुवबाळ गेला. हो 5 वर्षाच्या ध्रुवबाळानं तपश्चर्या केली आणि स्वतःच्या आईच्या सांगण्यावरून स्वतःचं हित करून घेतलं. अखंड जागा मागितली. त्याला ध्रुव तारा म्हणतो आपण. ध्रुव कोणीच उठू शकत नाही. आडपदी बाळ, आडपदी बाळ बसविला ध्रुव, आडपदी बाळ बसविला.
गणपती बाळ वैसवीला दुर्वा गणपती बाळ गणपती बाळ वैसवीला दुर्वा गणपती बाळ वैसवीला दुर्वा दुर्वा गणपती बाळ गणपती बाळ वैसवीला दुर्वा गणपती बाळ वैसवीला वैसवीला दुर्वा गणपती बाळ गणपती बाळ वैसवीला दुर्वा गणपती बाळ वैसवीला दुर्वा वैसवीला दुर्वा वैसवीला दुर्वा आईचा सांगितलं आईनं ध्रुव बाळा तुझ्या जिंदगीचं कल्याण करून घ्यायचं असेल हिताचा मार्ग दाखवला आईनं आणि ध्रुव बाळ कोण्या जागी जाऊन बसला आडळपती बाळ बैसविला ध्रुव क्षीराचा सागर उपमान्या आईनं सांगितलं बरं झालं आता दोन उदाहरणं झाले उपमन्याचे उपमन्याला रोज त्याची आई दूध देत होती पण ते ओरिजिनल दूध नव्हतं वाडीकर पाण्यामध्ये पिठाची चुटकी टाकायची आणि ते पाणी पिठात मिसळायचं असं पूर्ण ते मिसळायचं मधात आणि ते द्यायचं पण खरं दूध मागण्यासाठी आईनं उपमन्याच्या आईनं जगाच्या मालकाकडं भगवान भोलेनाथाकडं पाठवलं आणि भोलेनाथाकडं पाठवल्याच्या नंतर भगवान शंकरानं क्षीराचा सागर उपमन्या म्हणजे आपल्या लेकराचं हित व्हावं हे आईला आहे आईला आईला आहे खरं सांगू लहान असताना लेकरू किती खाते काय खाते त्याला कळत नाही पण त्याची आई त्याच्यात लक्ष देते आई आईचं अंतकरण लय वेगळं आहे कैलास गुरुजी आई आईकडे पोटातल्या लेकराला त्रास होऊ नये म्हणून ते आंबट खात नाही तेलकट खात नाही तिखट खात नाही बाळ जन्मल्यावर 3-4 वर्षाचं होईपर्यंत जरी करता काही खाऊ वाटलं तरी ती माझ्या लेकराला सर्दी होईल माय खोकला होईल माय माझं लेकरू आजारी पडल माय म्हणून ती खात नाही लेकुराचे हित वा हे माऊलीचे आता माऊली हा माऊली शब्द माता वेगळी माऊली वेगळी जननी वेगळी माझ्या वाचण्यात 3 दृष्टांत गेले जननी माता आणि माऊली आता कोणाला म्हणाव जननी नुसती लेकराला जन्म देती आणि गावाला वैतागानाय सोडून देती तिचं नाव जननी 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 नुसतं जन्म देती आता कॅमेरा चालू आहे म्हणून जरा भेव वाटले जननी ओसामा बिन लादेनची आई जननी आहे नुसता जन्म दिला लादेनला त्यानं जगाला उठून जायचं आणलं आजमल कसाबची आई जननी आहे नुसतं जन्म देती आणि गावाला वैतागाणू सोडून देती ती कशासाठी व्याली सांगा कशासाठी व्याली सांगा कशासाठी व्याली सांगा कशासाठी व्याली एवढा कैसी माऊ एवढा कैसी माऊली एवढा कैसी माऊली एवढा कैसी माऊली माल पुराणा आहे मगर गॅरंटी काय जुनं ते सोनं अरे आई आहे पण
लेकरू जन्माला दिल्यावर त्याला जर वळण लाईत नसेल तर महाराज म्हणले सांगा कशासाठी व्याली. ह्याच्या आधीच काय तेव्हा कैशी ती माऊली सांगा कशासाठी व्याली. अरे नुसता जन्म दिलाय लेकराला पण गावाला उठून जायचं आणले म्हणले. गाव वाट बघायला त्यानं जाची कुठं पूर्णला नाही हो. गावाला वैताग आणून सोडाय. त्याच्या आईला जननी म्हणाव. जननी फक्त जन्म द्याला. मी सांगितलं अजमल कसाबची आई जननी, वसामा बिन लादेनची आई जननी. लय अतिरेक्याची नावं मला माहित नाहीत. अतिरेक्याची आई जननी. आता जननी शब्द लक्षात आला. माता कोणाला म्हणावं सांगू का? माता छत्रपती शिवरायाला जन्म देणारी माता, 12 ज्योतिर्लिंगाचा उद्धार करणारी माता. माता माता कोणाला म्हणायचं सांगू? माता. चांगल्या शूरवीरांना जन्म देते ती माता. राज्यकारभार करते. भारत महाराष्ट्र हिंदवी स्वराज्य सांभाळते ती माता. अहिल्या देवींसारखी माता, जिजाऊ सारखी माता. अरे माता कोणाला म्हणायचं? माऊली कोणाला म्हणायचं? जननी कोणाला म्हणायचं? लक्षात द्या. जननी जन्म देऊन सोडून देते तिचं नाव जननी. माता संस्कार चांगले लावते तिचं नाव माता. आता माऊली कोणाला म्हणावं? ज्ञानोबारायासारख्या तुकोबारायासारख्याला जन्म देणारी माऊली. ज्ञानराज माझी योग्याची माऊली. ज्ञानराज माझी योग्याची माऊली. ज्ञानराज माझी योग्याची माऊली. ज्ञानराज ज्ञानराज माझी योग्याची माऊली. काय वर्णन करावं हो. म्हणून लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. 1:15 वाजलाय. तिला आई म्हणतात. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. तिचं प्रेम निस्वार्थ आहे. कीर्तनाला आलेली मंडळी, आईचं प्रेम निस्वार्थ आहे. गडे अजूक मोकळं बोलतो जरा. बायकोचं प्रेम स्वार्थी आहे पण आईचं प्रेम निस्वार्थ आहे. 4,500 कीर्तन केलेत मी आतापर्यंत. कैलास गुरुजी 4.5. पांडुरंगाची शपथ, एका कीर्तनाचे पैसे माझ्या जन्म देणाऱ्या आईने विचारले नाहीत. नाही विचारले. पण 4,500 कीर्तनात एकही कीर्तन असं झालं नाही दादू जे बाईने विचारलं नाही. बाई म्हणजे हा, बाई म्हणजे सासू नाही हो. बाई म्हणजे आमच्या गावात बाईला बायकोला बाई म्हणतात. तुमच्या गावात काय म्हणतात? हा काय म्हणतात? बायकोला काय म्हणतात? बोला हो. बोला. बोला नाही तर मी तर भाषण घेईन. काय म्हणता? बोला ना. आता कोणीकडे कसं कोणीकडे जुने माणसं खटलं म्हणायचे. बायकोला खटलं म्हणायचे. काही काही भागामध्ये भास्कर महाराज बायकोला मंडळी म्हणतात. काही काही भागात आमचे माणसं म्हणतात. आता उदगीरला काल परवा तिकडे गेलो होतो. तेलंगणा त्या कर्नाटकमध्ये उदगीरच्या पुढं बिदर भालकी परिसरात कीर्तनाला गेलतो. एक माय माऊली आम्ही ज्या घरी थांबलो ते चहा घेऊन आली बिचारी. मग ते चहा हातात घेतल्यावर मी त्या घरच्या माणसाला म्हणलं, दादा ह्या तुमच्या कोण आहेत? ते म्हणलं आपला बारदान आहे.
बारदाना म्हणले मी डोकं खाजवलं बारदाना काय भानगड असेल वा कृष्णा महाराज मला कीर्तनात बी बारदानात दिसू लागलो गाड कीर्तन संपलन गाडीत बसलो त्या दादाला म्हणलं दादा तुम्हाला हात जोडून विनंती करतोय बारदाना म्हणजे काय भानगड आहे ते म्हणला महाराज तुम्हाला बारदाना नाही का म्हणलं नाही ना मी मारली ना बायको ते म्हणला महाराज आमच्या परिसरात कर्नाटक मध्ये बायकोला बारदाना म्हणतात मी मोठा फॉल्ट आहे आमच्याकडं सोयाबीन भरायचा कापूस भरायचा त्याला काय म्हणतात बारदाना कोणीकडं कसं कोणीकडं कसं 4,500 कीर्तन केलेत माझ्या आईने एकही कीर्तनाचे पैसे विचारले नाहीत पण बायकोने विचारलेत आईशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती तिचं निस्वार्थ प्रेम आहे हो. काय करते हो आई पोटामध्ये सर्वस्व सहन करते अभंगाचं 3रं चरण पोटी भार वागे अभंगाचं 3रं चरण आहे पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हे साहे ऐका कीर्तनाला आली मंडळी एका मातोश्रीचं वर्षश्राद्ध आहे काय आईचं अंतकरण आहे 9 महिने पोटात सांभाळते खरं सांगू माझ्या डोक्यावरल्या फेटाचं वजन आहे 1.5 किलो फक्त किती 1.5 किलो 1.5 किलोचा फेटा डोक्यावर घेतलाय ना मी कृष्णादादा कीर्तन कधी संपन्न वाटते कधी फेटा काढून गाडीत टाकलं वाटते 1.5 किलो वजन 1.5 घंटा सैन होईना लक्षात आले 1.5 किलो वजन 1.5 घंटा सैन होईना 3.5 किलोचा हाडामासाचा गोळा 9 महिने 9 दिवस पोटावर सांभाळते काय केलंय आईनं म्हणणाऱ्याच्या पोटावर बांधा 2 किलोचा दगड आणि ठेव म्हणाव महिनाभर किती त्रास होईल 9 महिने 9 दिवस पोटावरती गोळा सांभाळलाय पोटात गोळा सांभाळलाय 50-50 किलो कापूस येचली तिनं सोयाबीन कापली कधी शिकायत केली कधी गारानं केलं का नाही अजून जरा पुढे जाऊन बोलू का वाडीकर सांगताना डोळे पाणावता तो लेकराला जन्म देताना त्या आईला स्वतःचा जीव गमवावा लागते जीव जुन्या काळामध्ये ह्या व्यवस्था नव्हत्या दवाखाने नव्हते शिजर नव्हतं बऱ्याच आईनं लेकराला जन्म देताना स्वतःचा जीव गमवला वाडीकर जुने लोक म्हणायचे बाळ तर बाळ नाही तर जीवाला काळ या फुलकळसच्या महाराजाची एक 22 वर्षाची बहीण बाळातपणात अडून मेली ताडकळसचे डॉक्टर आहेत आपल्या आदरणीय महाजन साहेब ताडकळसला डॉक्टर आहेत महाजन साहेब बस स्टँडला दवाखाना आहे लक्ष्मण महाराज त्यांना डिग्री कमी आहे पण अनुभव जास्त आहे महाजन साहेबाकडे बघितलं की अर्ध दुखणं पळून जाते काय म्हणणं आहे तुमचं जुन्या माणसाला विचारा ना ते कोण्या डॉक्टरकडे जात नाहीत महाजन साहेबाकडे म्हणतात ताडकळसला देवरूप डॉक्टर आहेत ते देव नुसतं चेहऱ्याकडे बघितलं तरी समाधान वाटते घटना 1995ची 5 मिनिटं घेतो वेळ संपलाय आपला अभंगाचं 3रं चरण चालू आहे पोटी भार वाहे घटना 1995ची मी 5 वर्षाचा होतो आम्हाला नाही कळत तेवढं आमची बहीण गेलेली गंगाखेड तालुक्यामध्ये इसाद माखणी नावाचं गाव आहे त्या माखणीमध्ये माझी बहीण दिली होती 22 वर्ष वय होतं बहिणीचं लग्न झालं 2-3 वर्षाला तिच्या पोटात बाळ राहिलं आणि बाळणपणासाठी तिला फुलकळसला आणलं फुलकळसला बाळणपणासाठी आणल्याच्या नंतर 8-10 दिवस आमची बहीण राहिली हो एके दिवशी रात्री 11 वाजता पोट दुखू लागलं तिचं 11 वाजता जुन्या काळात शक्यतो बाई घरी बाळंतीण होत होती सोनोग्राम नव्हतं जुन्या काळात हा विष्णुगुरुजी काय म्हणतात सोनो ग ग ग ग तिचं आपलं नाही जमत ते फोटो काढायचं डिजिटल काळ बदलला परमेश्वर भाऊ माणसं बदलले हो
जुन्या काळामध्ये 4-4, 5-5 लेकरांना आमच्या माईनं घरी जन्म दिला. आता बाळ पोटात राहिले की वाऱ्या सुरू आहेत परभणीच्या. डॉक्टर म्हणाले ताईला वजन उचलू देऊ नका, ताईला जड काम लावू नका, ताईला नुसतं बसून ठेवा. 9 महिने झाल्यावर 1.5 पोट कापा. 90% शिजर आहेत आता माझ्या बहिणींनो. जुन्या काळात नव्हते शिजर. शिजर करून बाळ बाहेर काढणं हे नैसर्गिक बाळात पण नाही. चला माझा तो विषय नाही. रात्री 11 वाजता आमच्या बहिणीचं पोट दुखू लागलं. आमची आई, आमची चुलती आणि आमची मोठी आई 3 बाया आमच्या बहिणीच्या जवळ. प्रयत्न केला त्यांनी आमची बहीण घरी बाळंतीण होईल का. 11 वाजले, 11:30 वाजले, 12 वाजले, 12:30 वाजले, 1 वाजला कृष्ण महाराज रात्रीचा 1. माझ्या बहिणीची तगमग होत होती. 1 वाजता आमची आई आमच्या वडिलाच्या जवळ आली आणि आमच्या वडिलाला म्हणली, अहो आपल्या बाईचं पोट दुखायलंय, आपली बाई घरी बाळंतीण होत नाही, ताडकळसला न्यावं लागल. 1 वाजता आमच्या वडिलांनी बैलगाडी लावली आणि बैलगाडीमध्ये आमच्या बहिणीला टाकलं. आमची चुलती, आमची मोठी आई, आमची छोटी आई, आमच्या सर्व घरचे महिला मंडळी बाया आमच्या बहिणीसोबत बैलगाडीत बसून ताडकळस. 1:30 वाजता ताडकळसला महाजन साहेबाचा दरवाजा वाजवला. खाली मारुती मंदिरापाशी जुना दवाखाना आहे बघा त्याचा. बघा हे लई लांबचं उदाहरण नाही, आपल्या ताडकळसचं. आणि माझी सख्खी बहीण मेली 22 वर्षाची. महाजन साहेबाचा दरवाजा वाजवला. डॉक्टर साहेब दरवाजा उघडा. मधून आवाज आला, कोण आहे गडी. आमचे वडील म्हणले फुलकळसून आलो तो आम्ही केशवराव माने. बरं 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 माने साहेब कसं काही येणं केलं. अहो आमच्या मुलीचं पोट दुखायलंय, दवाखान्यात आणलंय. साहेबांना दरवाजा उघडला. आमच्या बहिणीला, आमच्या वडिलाला, आमच्या आईला आतमध्ये घेतलं आणि डिलिव्हरी वार्डामध्ये आमच्या बहिणीला नेलं. 1:30-2 वाजता मधात नेलं होतं. 2:30 वाजले, 3 वाजले, 7 रात्रीचे 3:30 वाजले. आमचे वडील, आमची आई काळजी करू लागले, का डॉक्टर बाहेर येत नसतील, काय झालं असेल आपल्या लेकीला. आमचे वडील म्हणले आमच्या आईला, अगं काही नाही, आपल्याला नातू नाही तर नाच झाला असेल ग, येतील आता डॉक्टर बाहेर. 3:30 वाजता डॉक्टर साहेब बाहेर आले. डॉक्टर साहेबांनी सांगितलं, केशवराव तुमच्या मुलीच्या पोटातलं लेकरू आडवलंय, लेकरू फिरलंय. हो मी 1:30 वाजलं तेव्हापासून प्रयत्न करतोय, इंजेक्शन देतोय, पण तुमची मुलगी बाळंतीण होत नाहीये. शिजरची व्यवस्था परभणी सोडी तर इथं नाहीये. एक तर मी तुमच्या लेकीला वाचू शकतो, नाहीतर तुमच्या त्या लेकीच्या पोटातल्या बाळाला वाचू शकतो. असं म्हणल्यावर माझा वडील असा पिवळा पटका घालीत होता. आमच्या बापान पटका काढला आणि डॉक्टरच्या पायावर ठेवला आणि सांगितलं, महाजन साहेब ते गर्भ काढून टाका, नाही पाहिजे आम्हाला लेकरू. आमची मुलगी मोकळी करा, काढून टाका गर्भ, जाऊ द्या लेकरू गेलं तर, फक्त आमच्या लेकीला वाचवा. साहेबांनी अंगठा सही घेतली त्या फॉर्मवर आणि साहेब मधात गेले. 3:45 वाजता आमच्या बहिणीला विचारलं, ए ताई तुझ्या पोटातलं बाळ आडवलंय, फिरलंय ग बाई तुझ्या पोटातलं बाळ. ताई मी 1:30 वाजलं तेव्हापासून प्रयत्न करतोय, पण तू बाळंतीण होत नाहीस. एक तर मी तुला वाचू शकतो, नाही तर तुझ्या पोटातल्या बाळाला वाचू शकतो. ऐका माझ्या बहिणींनो, अवघडलेल्या परिस्थितीत 9 महिन्याचं पोट आलं होतं. माझी बहीण म्हणली, डॉक्टर साहेब काही बी करावं, माझ्या पोटातलं लेकरू लय चांगलंय साहेब. मी त्याच्यासाठी आंबट खाल्लं नाही, तेलकट खाल्लं नाही, तिखट खाल्लं नाही साहेब, माझं लेकरू वाचवा. साहेब मी माझ्या बापाचं घर बघितलंय, माझ्या नवऱ्याचं घर बघितलंय साहेब. मी मेलं तर मरू द्यावं, पण माझं लेकरू वाचवा साहेब. मी जर लेकरू न घेता गेले ना तर मग सासू म्हणीन पोटकरपी आली, हिनं लेकरू गिळून घेतली म्हणीन. साहेब लेकरू लई चांगले हो साहेब, तुमच्या पाया पडते हो, माझं लेकरू वाचवा. तगमग करू लागली आमची बहीण. डॉक्टरला सुचन गेलं काय करावं. आमची बहीण म्हणायची, साहेब माझं लेकरू लई चांगले हो, त्याला वाचवा. मी मेले तर मेले, काय आईचं अंतकरण आहे वाडीकर. 4 वाजता आमच्या बहिणीनं जीव सोडून दिला. जीव माय पित्याच्या काळजातला काळ सुखाचा ओसरला, सुखात नांदोले लाडकी हीच मागणी देवाला.
माया मंदिर घालले लागे कळस उठाया आज घायाळ पक्षीनी जाई पिलाना भेटाया जाई पिलाना भेटाया तिन बांधल घरट दिला विषावा निवारा घेऊन या पंखाखाली बरविला मोती चारा दूर उडाली पाखर लागे काबूर सुटाया आज घायाळ पक्षीनी जाई पिलाना भेटाया जाई पिलाना भेटाया। वाह वाह वाह। सबसे बड़ी है माँ, 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 हरी हरी सबसे बड़ी है माँ, भाव स्पर्श केला कैलास गुरुजी भास्कर महाराज। अरे लेकरासाठी जीव देते गडी ती आई जीव। आमच्या ढाळजमध्ये बैठकीत आमच्या बहिणीचा फोटो लावलाय कृष्णा दादा, त्या फोटोकडे बघितलं की काळीच धस्कन करते। आणि आम्हाला आजही वाटते आमच्या बहिणीच्या पोटात जर बाळ राहिलं नसतं तर ती मेली नसती। मला काय सांगायचे, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे, ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती। म्हणून वैकुंठवासी प्रातस्मरणीय सरूबाई श्रीरंगराव सद्गुर या माय माऊलीला 1 वर्षापूर्वी देवाज्ञा झाली। आज आमचे मंजा भाऊ, आमची वेणूबाई आणि जनाबाई त्यांची माय माऊली हरवली 1 वर्षापूर्वी। आता ती नाही मिळणार हो, नाही मिळणार, फक्त त्या माऊलीची आठवण आहे आणि ती सदैव तुमच्या स्मरणात राहणार आहे। म्हणून देवालाही आज आवड वाटत असला रे आमच्या सरूबाईच्या नातांनी, मुलांनी, मुलींनी भव्य दिव्य असा सोहळा, नाम चिंतन सोहळा, अन्नदान, भजन, कीर्तन ठेवले आणि खऱ्या अर्थानं त्या आई वडिलांचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहावा। तुमच्या जिंदगीत कधी दुःख येऊ नये, संकट येऊ नये, अडचण येऊ नये ही प्रार्थना करतो। 1 वाजत आलाय, 12 वाजून 58 मिनिटं झालेत। बरोबर वेळेवर 11ला भजन सुरू झालं होतं। वेळेचं महत्त्व लक्षात घेता महाराष्ट्रातील सर्व नामवंत गुणीजन भजनी मंडळी रोज अशी भजनी ना असे मर्दंगे भेटा वाटतात, पण आमचं नशीब फुटकं, आम्हाला रोज लई पसारा भेटते पण छान।
एक नंबर नियोजन केलं गडे. एवढं नियोजन करायचं मला वाटच ना. मी वर्ष श्राद्धाचं कीर्तन करायलो. मला वाटलं हटकरवाडीमध्ये 7 दिवसाचा सप्ताह होता आणि आज काल्याचं कीर्तन करायलो. काय की एवढं गोड नियोजन केलं या परिवारानं. म्हणून त्या परिवाराला कोटी कोटी धन्यवाद. काही कमी पडत नाही आपल्या आई वडिलांच्या आशीर्वादानं. करी जा गडे. त्यांच्यासाठी या शरीराच्या कातड्याचे जोडे करून वाहिले तरी कमी आहेत. म्हणून ज्या तिथीला आपले माईबाप गेलेत ना त्या तिथीला न विसरता अन्नदान भजन कीर्तन नामचिंतन झालं ना त्यांना मोक्ष सद्गती मिळते आणि परिवाराला सुख समाधान मिळते. म्हणून या परिवारावर सदैव आई वडिलांचा आशीर्वाद यांच्या पाठीशी राहावा ही प्रार्थना करतो. थांबतो. विठोबा रुक्माई